को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। सोनम वांगचुक को गिरफ्तार कर लिया गया है। सोनम वांगचुक को ले पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। सोनम वांगचुक has been arrested. सोनम वांगचुक यांनी 2023 मध्ये त्यांचे पहिले उपोषण केले होते, ज्यामध्ये त्यांची मागणी होती लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, जेणेकरून लडाखमधील लोकांच्या जमिनी, संसाधने, संस्कृती याचं रक्षण होईल. पण यावर सरकारचं काही उत्तर आलं नाही. पुन्हा 2 महिन्यानंतर त्यांनी मार्च 2023 मध्ये लडाखमधील काही संघटनांचं आंदोलन केले, जेणेकरून सरकार आपलं काही ऐकेल आणि आमच्या मागण्या पूर्ण करतील. पण सरकार त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये त्यांनी वारंवार शांततामय मोर्चे आणि उपवास केले, पण यावर सुद्धा काही उत्तर मिळाले नाही. आणि आता रिसेंटली 10 सप्टेंबर 2025 रोजी सोनम वांगचुक आणि इतर लोकांनी उपोषण करायचे ठरवले. एवढे मोर्चे उपोषण करून सुद्धा सरकारचे काही उत्तर न आल्यामुळे त्या लोकांचा संयम तुटला आणि 24 सप्टेंबर रोजी एका बाजूने दगडफेक केली, सरकारी इमारती जाळल्या, गाड्या जाळल्या आणि डिफेन्समध्ये पोलिसांनी गॅस शेल देखील फेकले, लाठीचार्ज देखील केले. पण परिस्थिती एवढी बेकार होती की पोलिसांनी शेवटी गोळीबार देखील केला आणि याच संघर्षात मिनिमम 4 लोक ठार झाले तर अनेक जण जखमी. आणि पुढच्याच दिवशी 25 सप्टेंबर रोजी कारगिल डेमोक्रेटिक अलायन्सने बंद पुकारण्यात आला आणि लेहमध्ये कर्फ्यू देखील लागू करण्यात आला. आणि त्याच्याच पुढच्या दिवशी 26 सप्टेंबर रोजी सोनम वांगचुक यांच्यावर आरोपी म्हणून प्रोवोकेटिव्ह स्पीचेस म्हणजेच दंग्यासाठी उत्तेजन देणे या आरोपानुसार त्यांना अटक करण्यात आले. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या मागणी सोनम वांगचुक यांनी केल्या होत्या त्या सर्व मागणी 2019च्या इलेक्शनमध्ये स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये ऍड देखील केल्या होत्या. कंधों को किताबों के बोझ ने झुकाया, रिश्वत देना तो खुद पापा ने सिखाया.